आज ग्रामीण एवढा आपला भाग आहे, त्या भागात एकतरी त्यांचं काम आहे का? आमदार साहेबांनी 5-5 कोटीचे एका एका गावाला कामं केलेत ना. मी 5 वर्ष सरपंच असेल, मी स्वतः माझ्या एक गावात 5 कोटीची कामं केलेत. विरोधकांचा विषय, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागावी. माझं हेच म्हणणं आहे का काय विकास केलेत गावोगावी त्याच्यावर मतं मागावी. कोणाला ट्रोल करून किंवा टीका करून नाही मतं नाही मागावी. काय विकास कामे केलेत गावोगावी त्याच्यावर मतं मागावी. आम्ही भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी जी विकास कामे केली आहेत त्याच्यावर मतं मागतो आम्ही. विरोधकांना सांगेल का तुम्ही कुठला विकास केलाय? तुम्ही MIDC ची जागा विकली 4.5 लाखाला आणि तिचा भाव अदानी कडून घेतला 16.5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही अदानीचा विकास बघता की शेतकऱ्यांचा? तुम्ही शेतकरी विरोधी आहेत. हा आमदार पण शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना जर तुम्हाला भाव द्यायचा होता तर तुम्ही स्वतः इथं यायला पाहिजे होतं. MIDC चा जो भाव आहे तो भाव वाढून द्यायला हवा होता. आज मी बघतो वसई विरार आमचा रस्ता आमच्या गावावरून जातो, तिथे 22.5 लाख रुपयाचा भाव आहे. आणि आपण बघतो बाजूला चिंद्रण गाव आहे. चिंद्रण, महालुंगी आणि कानपोली या 3 गावांच्या शेतकऱ्यांना अवघा 4.5 लाखाचा भाव भेटलेला आहे. आणि या भावामध्ये तफावत भारी अशी दिसून आलेली आहे. खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार विरोधकांना नाही. यांनी विकास केला नाही, एवढं त्यांनी विकास खुंटवला, विकास थांबवला. खऱ्या अर्थाने पाहतो आपण हे विकासाच्या नावाला कालिमा फासणारे लोक आहेत. तुम्ही विकास करत असताना एखादा रस्ता बनवता, त्या रस्त्यामध्ये तुम्ही सिमेंट कुठल्या क्वालिटीचा वापरता?